वो सब तेरे हाथ में है, वो सब तेरे हाथ में। अगर तुम्हें चाहा तो ये पृथ्वी अपने हिस्से दे सकता। भगवान करके मैं आपकी आराधना करता हूँ। मेरे को सामने करना आपका फल है, क्योंकि मैं तुम्हारा भक्त हूँ। मैं भक्त बन के आया हूँ करके, मैं भक्त बन के नहीं आता तो तुम भी मुझे कुछ नहीं दे सकते, मगर मेरा अधिकार है क्योंकि मैं तुम्हारा भक्त हूँ करके। क्या बोलो आगे सुनो।
गंगाले तुझ्याकडे पैसा असेल ना त्या मागे 10 धावतील, नाहीतर तुला कोणी पुसायला उडे नाही. आणि म्हणून म्हणत आहो, अरे करू नको राधा असा नसला बहाना ग, करू नको राधा असा नसला बहाना ग. नाचते जमाना ग, आज सारा नाचते जमाना ग. पैशाची गरज आहे, पैशाची गरज कुठपर्यंत गरज आहे? जोपर्यंत तोपर्यंत या पैशाची गरज आहे. बरोबर आहे. लक्षात ठेव. नाही तर पैसा नसेल का नाही तर तू का? खाली मी खाली तुला गोली पुसणार नाही. नाही. मला पैशाची गरज आहे आणि जीवन तोवरी उचल घागरी. बाजारात जाते पण याच्या चहाने बाईचं म्हणणं आहे, जिचा नवरा बरं तिचा संसार करा. रे बाबा बरोबर आहे. परमेश्वरानं कृपा केली माझ्या बायकोवर, कारण की हे विचार आजपर्यंत माझ्या पत्नीला आले नाही. आज वा किती छान बोलत आहे. हा बोल बोल बोल. म्हणून काय म्हणते? का म्हणते? बाबा पटल्याच्या घरचा अरे केला केला जन्म लागला बाकीच्या घेतल्या तसा. हो महाजन, तुम्ही राम राम म्हटले मी राम राम म्हटलो, तुम्ही नमस्कार म्हटले तुम्ही मी पण नमस्कार घेतलो. बाबाच्या नावाने तुमच्या नाकाचा शेटा वाकडा झाला का म्हणतो? असं मी कधी म्हणलो बाबा? किती वेळचा आवाज देऊन राहिलो, घरात बसत जाता बाहेर निघत जाता लग्नासारखे होऊन गेले. असं काहीच नाही बाबा, असं काही नाही. घटना झाला पाहून राहिलो तुमच्या क्रिकेटचा सामना, पण तुम्ही झाल्या खालतं पाटली झाली तुमच्यावर. सत्य आहे महाजन, एक गोष्ट सत्य आहे. मी कार्यक्रमाला गेलो होतो, कार्यक्रमामध्ये मला खूप त्रास झाला हो. माझी कंबर दुखत होती म्हणून मी झोपला होतो, उघडा झोपला होतो. आणि माझ्या पत्नीला म्हणलं माझ्या कमरेला थोडसा बाम लावून दे. मला बाम लावून या गावचं सुशिक्षित माणसं, प्रतिष्ठित माणसं ना भोकरीचा अंगार का म्हणतो? बरं महाजन हे सांगा मध्ये माझ्या घरचा सांगतो ना, अर्धा घंटा झाला पाहून राहिलो. मोठ्या लोकांचे हाडकं भोकाचे. अरे पण माझ्या घरचा भोकरीचा अंधार तुला दिसला का? तुम्हाला तरी करावचाच आहे. माई म्हणाय नाही ह्या लोकांची म्हणाय नाही. तुम्हाला जरी करावचं आहे, माई म्हणाय नाही ह्या लोकांची म्हणाय नाही. करता तर करा, दरवाजा लावला करायला करता. मी का म्हणतो महाजन, झगडा माझ्यापासून काही होत असेल त्रास, माझ्यापासून काही त्रास होत असेल किंवा माझ्या पत्नीपासून, तुम्ही एक काम करा ना. कोणतं? आपलं घर 11 मांडू
सोडून द्यायला सप्लाय करून राहिलास का? हे तुझा नवरा बायकोच्या झगड्यापायी माझ्या 2 पोट्टे झोपून नाही राहिला. दचकू आम्ही दोघे नवरा बायको झोपत असून का म्हणतो माझ्यामुळे त्या दिवशी गोपाळ रामटिके जेवढं कोंबडीचा पिला आणलो तोही उठून परालाच्या बहीण आहे माझ्या साजऱ्या म्हणून तुम्ही कोंबडीचा पिला आणल्या तोही का उठून पडाला. तू आताच्या आता आपला घर उचलला बाबलीला घेऊन जा. हो महाजन मला उचल म्हणण्याच्या अगोदर तुम्हीच उचला ना. अकरावर घेऊन खुबी त्याची बायको राहायची उभी. हा बरोबर पाटील खुबी त्याची बायको राहायची उभी. समजलो महाजन तुमच्या गावा कशा बरं. आता येणारी काय जिल्हा परिषद तहसील ऑफिस तिथं तुम्ही आपल्या बायकोला उभी करत असाल. हो ते करतो ना. लोकांच्या शिवा खातो. मला घरकुल नाही भेटली. मला का श्रावण मध्ये नाव नाही भेटला. मला जुळे खायचे का? आताच तुम्ही म्हंटले पाटील ज्याच्या त्याची बायको नाही करत नंतर त्यासारखी लागलं तिवारी आहे का? बस म्हणलं तर झोपून जाते. कोणाची गोष्ट करता? घरच्या बायकोची गोष्ट सांगतो. बस म्हणलं तर झोपून जाते. बस म्हणला तर झोपून जाते. हा गोष्ट करून राहिल्या हो. एवढा तुमचा धक्का आहे. एवढा तुमचा दरारा ते काम झोपते. झोप लागते म्हणून झोपते. पाटील हे झाली बायकोची गोष्ट. काय सांगण्याला गोष्ट हे झाली बायकोची गोष्ट. मग घरच्या कोंबडीची गोष्ट सांगतो तुम्हाला. कोंबडीची आमच्या काकाची हरिकाची कोसरे खंडाळावाले त्याला सवय तलगा पोसाची. कुठे जाते तरी तलग येते बेरड. त्या दिवशी गेलो खंडाळा बाजारले. त्याच्या जवळची तलग आणलो. ते तलग जरी अंगणात चरत असली त्या तलगाकडे असं वाटलं. मी काय म्हणतो की गवड्याच्या नारी सगळ्या मथुरे बाजारला गेल्या आहेत. बरोबर 16-17 गवड्याच्या नारी राधा 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 16-17 गवड्याच्या नारी निघून गेल्या मथुरे बाजारी. आणि तू काय करते म्हणतो घरी? अरे पण असं का राधा? अगं पण बोलल्याशिवाय काय होणार नाही ना. तुझ्या स्वप्नामध्ये मध्ये बोलायचंच नाही. अगं पण राधा तुझी माझी जन्माची गाठ पडलेली आहे. जरी मी तुझ्या साथमध्ये बोललो नाही तर हा प्रपंच कसा चालणार आपला? हे राधा राधा सांग मला का गसी बसली रुसली सांग मला का गसी अरे
जोड बनला आहे हो ना. आणि ते इथून नाही त्या परमेश्वराच्या घरून. कारण तर 7 फेरे आपण फिरलो बरोबर आहे. 7 फेरे फिरलो त्यावेळी आपली ब्रह्मगाठ पडली. आता मी हे काही कसं सोडणार म्हणून काय म्हणतो जरा आहे. काय म्हणता बोला भाऊ. अगं घडी घडी तुझी मला आठवण येते. घडी तुझी मला आठवण येते. या विना मन माझं फिरणं हो. सांगतो खोटं बोलत नाही. तुझ्या विना मन माझं नव्हते राधा. होत नाही मला तुझ्या गावात मला तुझ्या गावात मला कागदी बसली. म्हणतो हा का म्हणतोय. बोलत नाही म्हणता. हा एखादी साडी घेऊन गेले का. अरे आजपर्यंत तुला साड्या घेतल्याच नाही. साडी घेतलं केव्हा घेतलं 12 महिने झाले साडी नाही घेऊन दिले. आणि मी साडी नाही घेतलं म्हणून तुला एवढा राग आला. काम नाही काम घेवायचं असं सुद्धा काम घेता पाहिजे का. आणि हा माणसाचं कामच आहे. पण हे काम झालं फक्त एका कडावर होऊन जाता. अरे अरे असं बोलल्यानं होणार नाही दादा. काम असं बोलल्यानं होणार नाही. काम नाही होणार. हा श्रीमान्य आमचे भाऊ गोपालजी भटवाईक यांच्याकडून आमच्या मंडळाला 51 रुपयाचे सप्रेम भेट मिळालेले आहे. धन्यवाद. तर राधा काय का म्हणतो तुझा माझा असा झगडा चालतच राहील आणि अशा परिस्थित्या गंभीर होत जातील. बरोबर आहे की नाही ना. म्हणून तसं नाही. का म्हणतो हा वाट घे आणि मकड्याची वाट घे राधा. काय म्हणाले. कारण देगा हरी पलंगावरी असं होणार नाही. हे मॅट घेऊ मी बोला एका तिकडे सोडू तर सोडण्याचा लागू तर लागले किडे लागले तर दोन वाजता घेईन थंडीत झोपून जाईल. म्हणजे तुला बाजारला जायचं नाही. राधा इकडे राधा इकडे. आणि हा माठ कशाचा आहे. काम हे नव्हतं तुम्हाला. पॅटर्न मला मस्त आता मी तुला कशाला विचारतो. हे माठ आहे मातीचं आहे ना. हो मग सांग चांगलं झालं की तो मजबूत आहे पकलेला आहे फुटला नाही. जरी फुटला असता याची भरपाई कोण केली असती. भरून देईल तुमची भरपाई तुम्ही कराल. माझी भरपाई तुम्ही कदाचित मी म्हणतो तुझ्या बापानं तुझ्या भावानं भरून दिलं असतं का. भरा तुमच्या भावना भरा तुमची. म्हटलं आहे तर ते काय खोटं नाही. ते काय खोटं नाही. बुजुर्गाचं म्हणणं आहे म्हणून मी पुराण्या लोकांच्या गोष्टी जास्त ऐकतो. समजले की नाही. पुराण्या लोकांच्या गोष्टी जास्त लक्षात असतात माझ्या राधा. आणि म्हणून काय म्हणतो अर्ध्या घड्याला झलक मोठी फलफल पाणी घालते. अर्ध्या घड्याला झलक मोठी फलफल पाणी घालते आणि नक्कीचा नाक कटला तरी नक्की घडून मागते. अरे इज्जतदार माणूस असला दादा इज्जतदार माणूस असला तर संसार त्याचं पांगते आणि जरी भेटला शेराले समा तर पटकन माफी मागते. नवरानं फिरवाता का भोवरा समजली का तुम्हाला. एवढं गरम झाले का. एवढं गरम झाले. गरम झाले म्हणजे किती घाम फुटला असेल ना. लमचा सांग गेलो
सखे साजनी माझे लाडाचे कामिनी कागद सांग मला बसली रुसून किती घाम फुटला असेल ना 5 मिनिटात जिरवणे माझं काम आहे. 5 मिनिटात किती काही गरम झालो असेल तरी पण तुला 5 मिनिटात बापरे त्या हिमालयाचा बर्फ खाऊन राहिली का? त्या हिमालयाचा बर्फ खाऊन राहिली का? बर्फ नाही खा. एक दिवस नदीने किमान एक दिवस या साईडला ती त्या साईडला येता आणि या साईडला ती सामनेचा सामने येता. जवळ जवळ येताना का म्हणता? का म्हणतो? हो देणवा हो देणवा हो देणवा म्हणता. जेवायचं आपल्या हाताने घेता का? नाही हे गोष्ट बरोबर आहे. मी आपल्या हाताने घेतच नाही म्हणा. हे गोष्ट खरं आहे कारण अचानक कधी नाही वर्षातून 2 दिवस येतात. वर्षातून 2 दिवस येतात. एक भाऊबीजेचा भाऊबीजेला गेली होती आणि एक रक्षाबंधनचा बरोबर आहे. गेली होती ना? गेली होती. तुला किती वेळा फोन केले? हो बऱ्याच वेळा फोन केले ना. लवकर माझ्याने येऊन नाही जमत का येऊन जाणं मटण माझ्या दुखतेत का माझ्या पाय दुखतेत का म्हणत होते. नाही बरोबर आहे. म्हटलं तुला मी आपल्या हाताने घेत नाही हे गोष्ट सत्य आहे. पण राधा याचा अर्थ असा नाही का? याचा अर्थ असा नाही की तू बाजारला नाही जाशील. मी का म्हणतो राधा अरे काय झालं ते जाऊ दे पण आता बाजारला जा. पण मी म्हणते माझ्यानं बायको सुद्धा तर तुला सांगावं लागेल नाही का? हो सांगा. ठीक आहे. आमच्या गवळणचे बोल आहेत. उधार बल माग उधार बल माग उधार बल माग उधार बल अगं उचल घागरी ग उचल घागरी असं ते नेल्याशिवाय जमणार नाही दादा. बोला ना. अगं उचल घागरी ग उचल घागरी तुझा नेगर राधा होताही तुझा नेगर राधा विकाया बाजारी त्या बाजारी आणि उचल घागरी असा झगडा जरी आपण करत राहिलो तर पोट भरणार नाही. जिंदगानीचा परस नाही. पोट भरेल का? म्हणून दोघांमध्ये एक नरम ते एक गरम पाहिजे. म्हणून काय म्हणत जरा आहे बोला. राधा तुझ
हा भुऱ्या रंगाचा, भुऱ्या रंगाचा. कोंबडीचा आटा एवढा आहे. गोटी घ्यायचे, त्या झरपड्याकडे एवढे एवढे आंबे राहत असतील. तुला सांगतो ना, तू पाहिली इकडची भंडारा जिल्ह्याची बायलर कोंबडी, फसड पासड केसर फुगे बुडीचे भर. मला गडचिरोली जिल्ह्यात चल, कुठं चारच कोंबडी 2 टक्के एवढा मी काही सांगतो घेऊन जातो. महाजन, तुम्ही समजदारी थोडीशी करत होत आहे. कशी? तुम्ही काय म्हटले का हा फोकणीचा अंधार बरोबर आहे? हो ना. तसं नाही. कसं आहे मग? तसं नाही. आम्ही जातीचे गवडी, हा. आम्ही समाजाचे गवडी. गवडी, हा. आमच्याकडे हा दुधाचा धंदा. हो ना. आम्ही पहाटेला उठतो दोघे नवरा बायको, बरोबर आहे? आम्ही पहाटेला उठतो आणि तिला म्हणतो गाय सरकी घाल, ते ढेप घाल, त्या म्हशीला पाणी पाज. आम्ही एकामेकाला नाही, ह्या गावात तुम्हीच दोघे नवरा बायको हातात कोणी आहेत? अरे बापा, या गावात हजारो लोक आहेत. मी म्हणलं साधे लोक केले, तुम्ही दोघेच खडबावले वाचले गावाच्या बाहेर. हा बरोबर नाही. तो गावाच्या बाहेरचा घर उचलला का? हे हकीकत मी सांगितली. हे हकीकत करायचे नाही. मी का म्हणतो, ज्याच्या दम त्याची बायको नाही करत तमतम. पाटील, त्या माणसाच्या मनगडात धरलं नाही, इम्प्रेशन नाही, त्या माणसाला करू नये लग्न. मग का करावा? त्याने काय करावं? सावरपंची पहाडी फक्त खाली राहिली. त्या सावरपंच्या पहाडीवरती जावं, भव्य वस्त्र परिधान करावे आणि भगवंताचं स्मरण करावं. करता का? मग काय फायदा होईल का? आता पुरा उदो त्या राष्ट्रसंताला लिहून ठेवलं तुकडोजी महाराजनं. भक्ती दिलं उद्धारण आहे कुणाच्या. म्हणजे तुम्हाला माहिती का बाप्पा, तर ठीक आहे. एक मिनिट करता का भजन? थांबा थांबा. अगं राधा, महाजनचं म्हणणं असं आहे काय का म्हणे तुमच्या घरची दिशा बदललेली आहे. तुमच्या घरामध्ये म्हणे सणी धसली आहे म्हणे. म्हणजे एक काम करा म्हणे, एक काम करा म्हणे, मी सांगतो तसं ऐका म्हणे, म्हणजे तो सर्व रोगराई निघून जाईल म्हणे. का म्हणे? तर म्हणे तुम्ही दोघे हात जोडा म्हणते. का म्हणे? एक काम करून तू हात जोडला, आपल्याला का करायचं? म्हणून तुझी बंडी उलार होते. म्हणून कधी आपल्या बरोबरीची तरी मागायला पाहिजे. इकडं पाहिलं तर मयलची मयल, तिकडे सागूनची पोकटी. म्हणून तुझी बंडी उलार होते. एकच्या खाल्या जाते आणि एकच्या वर येते. लग्न करावं तर बायको आपल्या बरोबरीची मागावा. जोडा तरी कोटी चुकला, माझ्या बरोबरीची माझी जोडा पत्नी तरी आहे. सोपते का? बरं ठीक आहे महाजन, मी सांगतो आपल्या पत्नीला. जोडता का हात? हा, ठीक आहे. गावात आहे तिकडे तेरी. एकच वेळा जोड ना, मग नंतर नको जोडजो. पाहिलं? ठीक आहे. देण्यावर म्हणते ते नाहीच म्हणते. पाटील, पाटली आरती आणायला गेली का? अरे कोटी गेली का? हे राधा, हा ये बरोबर आहे. काय ठीक आहे. पाटील, तुमचा कोणाच नाही. अरे आरती आणताय बाबा. आरती आणते का? हो. बरं बरं. जोडली का? जोड. सद्गुरुनाथ महाराज की जय. चार वेळ तर मस्त वांग्याची भाजी खाल्ल्या. एक नंबर गाडी. अरे जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आम्हाला भेटलं, देवाला भेटलं. आम्हाला भेटलं, देवाला भेटलं. आम्हाला भेटलं, देवाला भेटलं. या पाटलाची उठलता पाटलीची फुटल. जमा कर. मी म्हणतो सर्वांना जरी सांगू का तुला? हो, सांगा. मी का म्हणलो? हा. का म्हणलो? जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. ठीक आहे, देवाचं नाव कोणी हा घेते? देवाचं भजन नाही, हा तुझ्या घरचा फोग्या. हो फोग्या. काय तुझी गरज पाठी रोखलो तर. अरे बाबा, मी नाही, मी करतो पाटली तुम्हाला भेट नाही. मी मेल्यात ना जित्यात. नाही
अरे असं म्हणू नका. काका तुला किती डोळे फुटले तुझे? काम लागायला. जिच्या मागं मोरा सारखं तो जिता आहे ना हो. त्याला समोर होते तू मागे हो ना. अरे. त्याला चरचर कापते मी नाही. पुरी रात बाकी आहे ना. अरे आमचा घरचा मामला आहे. घरचा थांबला तर दरवाजा लावून कर चौकात नको आणू. बरं पाटील ठीक आहे. बरं महाजन ठीक आहे. उतरत तुम्ही मेले. कोणी म्हणता स्वर्गवासी तर मी गेलो. उतरत एक जाऊ तुम्ही मेले. कोणी म्हणता स्वर्गवासी कोणी म्हणता बुद्धवासी हा बरोबर बरोबर. हा कोणी म्हणतात वैकुंठवासी म्हणजे मेल्यानंतर मेल्यानंतर हो, बरोबर. कोणी म्हणतात जय हरी विठ्ठल आशिवा शेरने हातात केला. ही गोष्ट सत्य आहे बरोबर आहे. स्वतः आशिवा शेरने हातात हे गोष्ट सत्य आहे बरोबर बरोबर आहे. आहे. उदाहरणार्थ तुम्ही मेले जाऊ दे ना मला. हा. मग तुम्ही मेल्या हा. तुमच्या मैत्रीला हे सारे लोक येतील येतील बरोबर. तुम्हाला अंगपाय धुवून देतील हा. नवीन कपडे घालून देतील हो. तुला जरी माझा राग आला तुला जरी माझा राग आला उद्या आपल्याला जायचं कुठे सुरगाव चापतील जायचंय ना मधाच्या तर नवेगावच्या बस स्टॉप येते तुला जरी माझा राग आला तर नवेगावच्या बस स्टॉपच्या एखाद्या कोणत्याच नजूला दचडू मारजो. तशी नाही करे हा. कोणत्यात नाही हा. त्या नवेगाव बांधवर नेते हा. आणि अशी धुण्यासारखी आपटू मारते त्याची मारजो पण मला येते वरच्या वर ठेव येते वर एकदम वरच्यावर ठेव हो ना. या पाटलाच्या बांधीवर या पाटलीच्या टेसावर बाई. या दयाच्या माडग्याला बाजारची वाट घे काय भारी हा. त्या पाटलाच्या बाणीवर हा. त्या पाटलाच्या टेसावर हा. ह्या एवढा मोठा निंबू पिरते एवढा? हा एवढा मोठा एवढंही चालतं म्हणे नाही एवढ्या वेळेस बरं. गज निंबू नाही का हा, गजनिंबू. तो पिरते हा. आणि बाजारला जाते. वारे मेरी वाली धर्मपुरी कसा पाहते घोगो कोंबडा कसा पाहते मरी आल्यावर मरी पाहिला जमीला कोंबडा कसा पाहते घोगो पिंजरा लागला तुझ्या खाण्यात माती पळो तुझ्या मांडवर जाऊ तुझ्या भुवाला किडे लागत. दादा हे तुझ्यामुळे मला एवढं ऐकायला भेटून राहिलं. समजलं का नाही? काय ना बिचाऱ्याची बायको एकट्या त्यानं म्हटलं होतं बस म्हणलो तो झोप एवढा धमका आहे म्हणे. असा दबका आहे म्हणे. त्याच्या घरवाली किती? खरोखर त्याचा दबका आहे पाहिजे का शब्द. अहो, ए कारभारी. हा. जातानी रस्ता किती काय आमच्या गावाला एकच रस्ता आहे. एकच आहे ना हो बरोबर आहे एकच रस्ता आहे. येथून जाता दिसू मला नाही येत नाही ना? नाही दिसली. अहो, ए, हा. त्या नाकाच्या डबट्याला म्हणा हा. मागे फिरून पाय म्हणा कोण उभे आहे का मग नंतर सांग म्हणा. ठीक आहे बोलतो मी. का हो महाजन हा बोला पाटील साहेब तुमची पत्नी गेली का? नाही किती वेळची गेली सुपारी एक्सप्रेस हा. आहे साकलून सुटली तर सांडगडून सुटली तर लाखांदूर सावर बनले नाही थांबे ना शिवली बांधले नाही थांबे. महाजन पण गोष्ट तशी नाही कशी आहे. आहे? आमच्या गावाला एकच रस्ता आहे. हो बरोबर आहे आमच्या गावाला एकच रस्ता आहे आणि त्या रस्त्याला तुमची पत्नी मला जाताना काही दिसली नाही. नाही दिसली तुम्ही पहा बराबर पहा ते गेली नसेल. तुझ्या बाहेर पॅन्टच आहे का तुमच्या धोत्रात आहे अरे बघा ना हो. बरं बाजूला हा बाजूला ह्या बहिणीला जागा सरली होती का म्हणतो हे एनसीबीचे लोक भाऊ कुठं पोल गाडतील कुठं वायरिंग करतील याचा भरोसा नाही. मग तुम्हाला सांगतो हा पोल गाळला तर गाळला आता याच्यावरती वायरिंग हे केला. पहिले 3 महिन्याचा बिल येत होता आता 1 महिन्याचा इथे चांगला खमसून येतो. 8चे दिवस आले आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण 3 महिन्याचा बिल येतं 1 महिन्याचा जिथे पण खमसून येते. पोट्टे पट्टे हात लावायचा नाही. सांगतो तुम्ही आपल्या घरचे टीव्ही कूलर सारे बंद करा. एक कटराचा वायर घ्या. मी पाहतो माझ्या घरच्या ट्यूबलाईट उठते का तेवढं. जय शक्तिमान जय हनुमान. काऊन बाजाराला नाही जात का? हो बाई, हे. बाजारला जाते म्हणाली हो. आता हा नाकाचा शेंडा असा वरतो झाला होता हा? हे, हा माठ घेणार नाही हा. आणि त्या बाजारला जाणार नाही. हा. हा माठ तुम्हीच घ्या हा. आणि त्या बाजारला जाणार. तो उंगरे करून बस म्हणलो तो झोपून जाते. झाला? बाहेरून आलो तर हा. एवढा अंडा टाकते. काय समजलं का? हा. पाटील बाहेर जिंदगी बरोबर होती माझ्या बंदीची चक्का बरोबर होते म्हणजे तूही घरवाली ठोक करी नाही. हे ठोक केले पुरा मोला खराब करून टाकलं. तिच्या भेवानं लहान लहान पोरं घराच्या बाहेर जाईल. माझ्यापासून ठोका कोण? हो सांगतो ना माझ्या बायकोला 2 बोंबल्या तुझी पुरी 1 बोंबली चिरून. पाटील इकडे ये नाही इकडे ये. मी का म्हणतो हा. आलो तेव्हापासून पाहून राहिलो हा. दोघेच्या दोघे नवरा बायको धाव पडता. हा. दोघेच्या दोघे नवरा बायको धाव पडता ना आमच्या घराकडे आमच्या चौकात आल्या आमच्या गांधी वार्डात हो आल्या. लवंग घ्या इलायची घ्या सुपारी घ्या आम्ही तुमच्या माणसा
दोघे नवरा बायको धावता पडतात घ्या तुमच्या बदल इकडे बोला आता झालं. आता पाहिली का म्हणून म्हणतो राधा असं नाही काय काय म्हणतो त्याला बोला बोला. काय म्हणतात नवऱ्याचा बायकोला नवऱ्याचा बायकोला नवऱ्याचा ताट ग बायकोला नवऱ्याचा बायकोला नवऱ्याचा ताट ग घाणी करण्या देवाची घाणी करण्या जात नाही नाट ग घाणी करण्या देवाजून घाणी करण्या जात नाही आठ ग काय म्हणतो समजली का बायकोच्या नवऱ्याला हवा राजा जात देवाजून घाणी करण्या जात नाही आठ ग नवऱ्याचं पिष्ट बायकोचं नवऱ्याचं पिष्ट बायकोचं पिष्ट देवाजून घाणी बायकोला नवऱ्याचा बायकोला हवाला जात ग घाणी करण्या देवाची घाणी करण्या जात नाही आठ ग म्हणून सरकार बदलली म्हणून 1.5 दिवसात त्या 80 घंटे सरकार बदलली बोल सीटा एवढे सरकार बदलली त्याचं कारण हा आहे पाहून राहिलं पुरा सीजन झाला 28 तारखेपासून तू माझ्या जवळ जवळ काहून येतेस माझ्या मागे काहून लागलीस त्याला सोडलीस माझ्या मागे लागलीस तू माझ्या जवळच्या जिनू चोरा आता महाजन तसं नाही मी का म्हणतो हेच का तुमची बायको नाही हा मानव अरे बाबा हीच का तुमची बायको म्हटली काय वाईट बोलला का नाही नाही नवरा ना बायको आणायला गेलो ना दुसऱ्याला आणि काची काय म्हणते लवकर सांगा वेळ कमी आहे मी का म्हणतो ठीक आहे हे तुमची पत्नी आहे आपण गेलो कायसाठी तुम्ही घरी काय कशासाठी गेले कशासाठी गेलो पत्नीला घेऊन यासाठी ना तर ठीक आहे एक काम करा तुम्ही आपल्या पत्नीला पाठवा अच्छा अच्छा द्या तुमच्या घरचा भगाड हॅलो हिकेवडा काय झालं हे केवळा हिलेवा तुर्ना पती चकना माय कोणती भाषा नाही समजे ते आमच्या रुपचाची सही आमच्या समजते मला काय हिलेवा तुर्ना पती चकना काय मी या गावची सुळशी भक्तों के वालिया क्यों कि वो सब तेरे हाथ में है
वो सब तेरे हाथ में, अगर तुम्हें चाहा तो ये पल भी अपने हिस्से ले सकता। भगवान करके मैं आपकी आराधना करता हूँ। मेरे को सामने करना आपका फल है, क्योंकि मैं तुम्हारा भक्त हूँ। मैं भक्त बन के आया हूँ करके, मैं भक्त बन के नहीं आता तो तुम भी मुझे कुछ नहीं दे सकते, मगर मेरा अधिकार है क्योंकि मैं तुम्हारा भक्त हूँ करके। क्या बोलो आगे सुनो। सबसे होगा राजा वो निर्गुण निराकार। सबसे होगा राजा वो निर्गुण निराकार। तू सबसे होगा राजा वो निर्गुण निराकार। तेरा रंग कोई न जाने, तेरा रंग जो राजा। वो सबसे होगा राजा वो निर्गुण निराकार। सबसे होगा राजा वो निर्गुण निराकार। तेरा रंग कोई न जाने, तेरा रंग जो राजा। सबसे होगा राजा वो निर्गुण निराकार। तेरा रंग कोई न जाने। आम्हाला जेवण करायचं आहे, काय पाच सुना है दर पे तुम्हारे, दर जो भी आता है भगवान